देशाचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन असे धमकी देणारे विधान करणे त्यांना शोभते की नाही हे मला माहिती नाही. ते माझा संबंध निजामाशी जोडत आहेत. माझा काही संबंध नाही. निजाम होते एका काळात. ते गेले, मेले, संपले आता. से काम निजाम करत होते. देशाला तोडण्याचे काम, फोडण्याचे काम करत होते. आज दुर्दैवाने कोणता पक्ष ते काम करत आहे. अमित शहा साहेब मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांच्या गृहमंत्र्यांवर पलटवार केला आहे. दरम्यान अमित शहा गृहमंत्री आहेत. भाजपचे 2 नंबरचे नेते आहेत. त्यांनी आज उमेदवार जाहीर करायला हवे होते. सांगायला पाहिजे होते की, छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही लढवणार आहोत. एकनाथ शिंदेंना दमदाटी करून शांत बसवले. तुम्ही गप्प बसा, ही जागा आम्ही लढणार आहोत, असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.